नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण हँड पर्स बनवणार आहेत। तर मी इथं ब्लाऊज पीसातलं कापड घेतलेलं आहे आणि इथं शॉपिंग बॅग घेतलेली आहे, जी आपली कपड्याची शॉपिंग बॅग असते ती कट करून घेतलेली आहे। तर तुम्ही याच्याऐवजी आपण ती ब्लाऊजला कॅनव्हास वापरतो ते पण कॅनव्हास पेपर वापरू शकता याच्यासाठी। तर बघा याची लांबी आणि रुंदी सांगते मी। तर बघा याची लांबी आहे तर याची लांबी आहे 31 लांबी आहे 31 इंच आणि याची रुंदी आहे 9.5। तर तुम्ही याची रुंदी कमी जास्त करू शकता। तर आधी आपण याच्यावरती हे पूर्ण पॅक करून घेऊया। हे आपल्याला याच्यावरती सगळं पॅक करून घ्यायचं आहे। तर आपण हे आता आधी पॅक करून घेऊया। तर बघा याला चारी बाजूकडून टिप मारून घेतलेली आहे। आता हे उरलेलं पिशवीचं कापड आहे हे आपण कट करून टाकूया चारी बाजूनी। तर बघा कट करून घेतलेलं आहे। तर आता आपण याच्यावर आहे ना लाईनी मारून घेऊया, म्हणजे टिपा मारून घेऊया, कारण हे दोन्हीकडचे दोनाचा भाग होते त्याचा फुगा पडन, त्याच्यामुळे आता आपण याच्यावरती ना टिपा मारून घेऊया। अशा आडव्या उभ्या टिपा मारून घेऊया। बघा आडव्या उभ्या लाईनी मारून घेतलेल्या आहे मी याच्यावरती, हे बघा। तर बघा आता इथून आपल्याला 3 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे। आधी याची आपल्याला लेवल घ्यायची आहे चांगली। जास्तचं कापड असलं तर कट करून टाकायचं आहे, जी आपण पिशवी लावलेली आहे ती। तर बघा इथं 3 वर मार्किंग केलेली आहे आणि याच्यावरती अजून आपल्याला एक 3 वर मार्किंग करायची आहे परत। तर बघा तिथं 3 याच्यावर मार्किंग केलेली आहे, त्याच्यावरती आपल्याला अशी सरळ लाईन मारून घ्यायची आहे। तर बघा ही 3 इंच ही 3 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे। आता याच्यावरती आपल्याला ह्या मार्किंग पासून वरती 4.5 इंचाची परत मार्किंग करून घ्यायची आहे। तर बघा ही 4.5 इंचाची। तर याच्यावरती सुद्धा आपल्याला अशी सरळ लाईन मारून घ्यायची आहे। तर बघा आता आपण हे मार्किंग करून घेतलेले आहे ना, या मार्किंगवर असं आपल्याला चांगल्या हाताने असं प्रेस करून घ्यायचं आहे, हे बघा असं। आणि असं ही किनारीवर पर्यंतच घ्यायचं जे आपण मार्किंग करून घेतलेलं आहे तसं, आणि परत त्याला पण असंच हाताने प्रेस करायचं आहे, हे बघा असं। त्याच्यानंतर जी आहे मार्किंग, मग त्याच्यावरती मार्किंगवर असं घेऊन त्याच्यावर पण सेम तसंच करायचं आहे आपल्याला, असं हाताने किंवा प्रेसनी चांगलं असं दाबून घ्यायचं आहे, हे बघा असं। तर बघा असं आपल्याला या मार्किंग पर्यंत असं दाबून घ्यायचं आहे, जी आपण केलेली आहे ती तिसरी। तर बघा परत दाखवते मी तुम्हाला। हा भाग आपल्याला इथं ठेवून घ्यायचा आहे असा पहिला स्टार्टिंगचा, मग ही अशी पलटी मारून घ्यायची आहे जी आपण मार्किंग करेल आहे तिथं। परत ह्या मार्किंगवरून आपण असं इथं करून घ्यायचं आहे या मार्किंगवरती। तर याला प्रेस करीत चालायचं आहे हाताने। त्याच्यानंतर मग हे असं परत ही मार्किंगपासून खाली असं इथं मुडपून घ्यायचं आहे। तर बघा हे असं, आणि मग नंतर आपल्याला हे असं इथं ठेवून घ्यायचं आहे लेवलला। तर बघा हे असं। तर आता आपण त्याला अशी टिप मारून घेऊया दोन्ही साईडनी, इकडच्या साईडनी आणि इकडच्या साईडनी। तर बघा असं ठेवून घेतल्याच्या नंतर आता अशी टिप मारून घ्यायची आहे आपल्याला। तर बघा पॅक टिप मारून घ्यायची आहे। हे उरलेलं कापड कट करून घ्यायचं आहे आणि इकडच्या साईडने पण सेम तसंच टिप मारून घ्यायची आपल्याला पट्टी। आणि उरलेलं कापड कट करून घ्यायचं आहे।
पॅक टिपा मारून घ्यायच्या, 2-2 मारल्या तरी चालन. तर बघा टिप मारून घेतल्याच्या नंतर जी आपली इकडची ही पॅक बंद बाजू असती, इकडची ही खुली बाजू आहे, ही पॅक बंद असती, तिथून आपल्याला वरती असं 1 इंच घ्यायचं आहे, असं कोपऱ्यातून जिथून आपण टिप मारली आहे तिथून. तर बघा असं 1 इंच घ्यायचं आहे वरती, असं तिरकं, किंवा तुम्ही अंदाजे पण घेऊ शकता. आणि त्याला असं गोल आपल्याला असा राऊंड शेप द्यायचा आहे, असा गोल थोडासा. हे बघा असा दोन्ही साईडनी, हे बघा असा 1-1 इंचापासून. तर आता आपल्याला अशी टिप मारून घ्यायची आहे पॅक. बघा आपल्याला अशी परत टिप देऊन घ्यायची अशी आणि पॅक करून घ्यायचं इथं. तर हे बघा अशा टिपा मारून घ्यायचे आपल्याला आणि हे कट करून घ्यायचं आहे. आणि याला असे छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहे दोन्ही साईडनी. तर बघा असे छोटे छोटे कट मारून घेतलेलं आहे. तर आता जी ही खुली बाजू आहे आपलीवाली, तर बघा ही खुली जी बाजू आहे ती आपल्याला अशी वरती ओपन करून घ्यायची आहे. तर हे कोपरे आपल्याला असे नीट काढून घ्यायचे आहे. तर बघा मी असं याने असे हे करून घेतलेलं आहे. या साईडचे कोपरे असे करून घ्यायचे आपल्याला. आणि जी आता ही ओपन जागा आहे आपलीवाली ही, तर आता आपल्याला ही अशी जोडून घ्यायची आहे अशी, आणि टिप मारून घ्यायची आहे हे मध्ये घालून असं. तर बघा हे असं अशी टिप मारून घ्यायची आता आपल्याला याच्यावरती. फक्त हे 2च घ्यायचे आपल्याला असे, आणि याला टिप मारून घ्यायची आहे. तर बघा अशी टिप मारून घेतलेली आहे. तर आता ही जी बाजू आहे ही बाजू आपल्याला अशी वरती काढून घ्यायची आहे. तर बघा आता इथून आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे असं वरती. तर याचे कोपरे आपल्याला चांगले काढून घ्यायचे आहे. तर बघा मी याचे टोकं पेनाने असे काढून घेतलेले आहे. तर बघा आपले 2 पॉकेट तयार झालेले आहे इथं. तर बघू शकता. तर आता आपल्याला इथं तुम्ही इथं बटन लावू शकता ते. तर बघा तुम्ही हे असं बटन भेटतं, हे पण बटन लावू शकता. स्टेशनरी दुकानामध्ये भेटतं हे बटन असं. तर तुम्ही हे बटन पण इथं लावू शकता. तर मी हे बघा हे चिकट हे लावते आहे. तर बघा आपण आता हे इथं लावून घेऊया. असं एक इथं लावून घ्यायचं आहे. तर हे इथं पॅक करून घेऊया दोन्ही ठिकाणी. हे वरच्या भागाला असं इथं पॅक करून घ्यायचं आहे. आणि हे इथं मध्यात तर बघा वरचं इथं मध्यात लावून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला हे असं चेक करून घ्यायचं आहे. तर बघा याचं इथं येत आहे. तर इथं मार्किंग करून घेऊया आणि याला इथं पॅक करून घेऊया असं इथं. तर बघा मी इथं पॅक करून घेतलेलं आहे. ते बघू शकता आपली पर्स अशी हँड पर्स किती छान अशी तयार झालेली आहे. तर बघा याच्यामध्ये तुम्ही कार्ड पण ठेवू शकता. तर हे बघा अशी इथं छोट्या याच्यात तुम्ही हे ठेवू शकता आणि कॅश पण ठेवू शकता आणि मोबाईल पण. तर बघा आरामात आपलं पैसे आणि कार्ड आणि पाऊच हे सगळं बसतंय. बघा एकदम छान अशी आपली हँड पर्स घरच्या घरी ब्लाऊज पिसापासून तयार झालेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.